मावशी नाव सांगा, जोरात बोला थोडं. हा सौभाग्यवती वेणुताई रामभाऊ देशमुख. बरं, काल तुम्ही आल्या होत्या, रडत होत्या. तुम्हाला कसा कसा त्रास होता, कसे तुम्ही चालत होते सांगा थोडं. मी वाकडी चालत होती, मला बिलकुलच चालत नव्हतं, वेदना खूप होत होत्या, मला हात टेकून चालायची वेळ आली होती माझ्यावर. बरं, आता तुम्हाला आज आम्ही ट्रीटमेंट दिली, हां कसं वाटत आता? आता मला जरा आराम आहे. मी स्वतः टेबलवरून खाली उतरली आणि चालत पण आली. हां, हां तुम्हाला कोलायसिस झालेला आहे, त्याच्यानंतर बॅक पेन आहे, सायटिका, अशा तिन्ही गोष्टी एकत्र झालेल्या आहेत. तुमचा पाय वगैरे सरकला असेल, कधीतरी घसरला असेल, त्याच्यामुळे ते मणके डिस्टर्ब झालेले आहे पूर्ण. हो आता तुम्हाला जर म्हटलं असतं एम आर आय काढा, तर 12,000चा तुमचा एम आर आयच होणार होता फक्त तो. आणि मग त्याच्यानंतर मेडिकलच्या ट्रीटमेंट चालल्या असत्या, ऑपरेशन चालले असते. आता ह्या पहिल्या दिवसामध्येच तुम्हाला बरं वाटायला लागलेलं आहे, बरोबर आहे ना? हो हो हां, तुमच्या चेहऱ्यात बदल झालेला आहे. तुम्ही असे रडकुंडी आल्यासारखे झालेले होते. रडत येत होता मला, कारण माझ्या पायात अंगात पूर्ण अशा सुया टोचल्यासारखा वेदना होत होत्या मला. आणि रड येत होते कडावर. मला कडावरही झोपता येत नव्हतं, फक्त उशी घेऊन टेकूनच बसली मी 3 दिवस एकसारखी. हां, 3-4 दिवस तुम्ही झोपले पण नाही म्हणतात रात्री. झोपली नाही, जेवण केलं नाही, काहीच नाही. मला खूप त्रास होता. आता वाटते ना तुम्हाला इथं आले तर दुरुस्त होऊन जातील तुम्ही पूर्ण? दुरुस्त जरूर होऊन जाईल, हो, कारण खूप आराम आहे मला. चला, धन्यवाद. धन्यवाद.